हाय हॅलो, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की ब्लाउज वरून माप कसं घ्यायचं ते। तर खूप दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे, कारण की मध्येच आम्ही गावाकडे गेलो होतो त्याच्यामुळे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या ब्लाउजची उंची कशी घ्यायची ते आपण बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला हे जे ब्लाउज आहे ते उलट करून घ्यायचं आहे। उलट म्हणजे पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण घेणार आहोत ह्या ब्लाउजची उंची। वर जे शोल्डर आहे, वरच्या शोल्डरची जी शिलाई आहे तिथून आपल्याला खालपर्यंत ह्या ब्लाउजची उंची घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मेजर टेप लावून आपल्याला उंची घ्यायची आहे। तर ह्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच। आता पाठीमागच्या बाजूने आपण उंची घेतच आहोत, तर पाठीमागच्या बाजूने लगेच आपण ह्या ब्लाउजचा जो पाठीमागचा गळा आहे त्याची पण उंची घेऊयात। सेम आपल्याला वर जे शोल्डर आहे, शोल्डरची शिलाई तिथूनच आपल्याला मेजर टेप लावायचा आहे आणि खाली जिथपर्यंत गळा आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मेजर टेप लावून गळा चेक करायचा आहे। तर ह्या ब्लाउजचा जो गळा आहे तो आहे 9 इंच, किंवा तुम्ही इथं एखादी स्केल पण ठेवून गळा जो आहे तो गळ्याची उंची इथं काढू शकता। तर इथं झाली आपली गळा उंची आणि गळ्याच्या खाली बघू शकता तुम्ही 4 इंच बाजू राहिलेली आहे। 9 आणि 4 म्हणजे 13 इंच होते, म्हणजे ब्लाउजची पूर्ण उंची 13 इंच होती। आता आपण पुढच्या बाजूने येऊयात, किंवा पाठीमागच्याच बाजूने आपण स्लीवची पण लांबी घेऊ शकतो। तर इथं स्लीवची जी लांबी आहे ती आहे 7.5 इंच। हे बघा अशा प्रकारे 7.5 इंच आहे। आणि लगेचच आपण जी बाही आहे, जी स्लीव्ज आहे त्याची गोलाई पण घेऊयात। तर गोलाई पण अशा प्रकारे घ्यायची आहे। हे बघा, ही याची गोलाई आलेली आहे 5.5 इंच। याबरोबरच आपली आता स्लीवची लांबी पण झालेली आहे आणि गोलाई पण झाली आहे। आता आपण पुढच्या बाजूने घेऊयात। तर आपण ब्लाउज आता बरोबर केलेला आहे, पुढची बाजू घेतलेली आहे। आता आपण घेणार आहोत पुढचा गळा जो आहे तो। तर इथं पाठीमागच्या साईडने जसं आपण गळा घेतला होता सेम तसाच आपल्याला पुढच्या बाजूने पण घ्यायचा आहे। मेजर टेप अशा प्रकारे ठेवायचा आहे वर शोल्डर पासून खालपर्यंत, आणि इथं जो मेजर टेप आहे तो अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं घ्यायचा आहे। तर गळा आलेला आहे 5.5 इंच। वर घेऊयात आपण आता जी शोल्डर आहे, शोल्डरवरचा भाग घेऊयात आपण, तो आहे 2.25 इंच। आता आपण घेणार आहोत कंबर। तर ब्लाउज त्याच्यासाठी आपण पूर्ण ओपन करूयात। ह्याचे हुक जे आहे ते काढून घेऊयात। एका साईडने मेजर टेप आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे। अशी पूर्ण गोलाई आपल्याला मोजायची आहे ब्लाउजची अशा प्रकारेच, कारण अशा पद्धतीने मोजल्यासच जे ब्लाउजची कंबर आहे ती व्यवस्थित येते। किंवा जर आपण जे हुक आहे ती लावून घेतली तर थोडं अर्धा पाव इंच थोडं कमी जास्त होतंय। तर इथं आपली कंबर पण जी आहे ती मोजून झालेली आहे। तर ती आलेली आहे बरोबर 30 इंच खालची विथ। ही झाली आपली ब्लाउजची खालची गोलाई, खालची कंबर। आता आपण घेणार आहोत चेस्ट वगैरे बघणार आहोत आपण आता। तर पहिल्यांदा आपण ह्याची हुक वगैरे लावून घेतले। शिलाईपासून आपल्याला एकदम बरोबर घ्यायचं आहे। थोडी शिलाई आतमध्ये गेलेली असते तर त्याला आपण व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे। आणि हा जो आपल्या ब्लाउजचा मुंडा आहे तिथून आपल्याला ही जी पट्टी आहे, हुक पट्टी आणि लूप्स पट्टी, तिथपर्यंत आपल्याला ह्या ब्लाउजची चेस्ट घ्यायची आहे। तर ही आलेली आहे बरोबर 8.25 इंच, म्हणजे ह्या ब्लाउजची जी चेस्ट आहे ती आहे 33 इंच। दोन्ही बाजूने पण आपण बघू शकतो, एका बाजूने 8 इंच, कारण इथं जे हुक आणि लूप्सची पट्टी आहे तिथे पाव इंच आतमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे ते तसं दिसतंय। त्याचबरोबर आपण कटोरी पण घेणार आहोत। तर कटोरी आलेली आहे इथं 5 इंच। दोन्ही बाजूनी बघू शकता, दोन्ही पण बाजूनी 5-5 इंच आहे। तर कटोरी पण मोजून झालेली आहे, चेस्ट पण मोजून झालेली आहे। तर अशा प्रकारे आपले ब्लाउजचे माप घेऊन झालेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला मग, चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।